ह्या स्पर्धेमध्ये अर्धा दिवस राहणार आहेत. उद्या त्यांचा नांदेड गडचिरोलीचा दौरा आहे साहेबांचा. राम पाटोले साहेब उद्या फार दूरवरती जाणार आहेत. फक्त ते शरीराने दूर जातील परंतु मनाने जवळ असणार आहेत. मनमुळावं व्यक्तिमत्व रामजी पाटोले सर. वाईटचा इशारा झाला त्यांच्या माध्यमातून. पहिली धाव जोडली गेली, इनसाइड आउट, फुल टॉस, प्रेक्षणीय फटका. प्रेक्षक पाहतात आहेत फटक्याला. आमचे लाडके मान्यवर सुद्धा पाहत आहेत. किती सुंदर स्पर्धा इथे पाहतो आणि या सर्व मान्यवरांची आम्हाला महत्त्वाची मदत लाभली या स्पर्धेसाठी. आपण त्यांचं नक्कीच उद्याच्या अंतकणातून शतशः आभार व्यक्त करतोय. फार मोठं योगदान लाभल्यामुळे फार मोठी स्पर्धा, फार मोठी जबाबदारी आपण स्वीकारू शकतो आणि पेलू शकतो. आणि त्यासाठी आलेले सर्व मान्यवर जे आपल्या सडल हाताने मदत करतात. फुल टॉसला पॅडल स्वीप केलंय. प्रेक्षणीय फटका पाहतो. ही क्रिकेटची नजाकत आहे. हे क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं चातुर्य दाखवत असताना लॉंग लेगला लाजबाब चौकार. ही स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा, आमच्या गावाच्या अनबान शानची स्पर्धा आणि गावच्या ह्या परंपरेची स्पर्धा इथे आपण पेश केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक गावकऱ्याने आणि गावासाठी जोडलेल्या अनेक मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सडल हाताने योगदान दिलेलं आहे. सर्व आमचे चिमुकले व्हॉलेंटियर्स चहू बाजूला आपण मैदानाचा ताबा घ्या. आमचे लाडके बॉल बॉईज जे आमचे ठेलेगावचे भविष्य आहेत, आपणास विनंती आहे की आपण सर्वांनी चहू बाजूला अगदी घेर घालून या मैदानाच्या सोबत येईल चेंडू आणण्यासाठी प्रयत्न करायचे. इथे प्रयत्न केले, उंच उडी घेतली होती मिड ऑनच्या फिल्डरने, परंतु त्याच्या डोक्यावरून जात असताना अजून एक प्रेक्षणीय चौकार. म्हणून म्हटलं जातं की क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटी. ज्या खेळामध्ये एका बाजूला ग्लोरियसपणा असतो म्हणजे सौंदर्यता असते, आनंदाच्या लाटा असतात, दुसऱ्या बाजूला अनिश्चितता असते, संकट असतात. आणि अशाच या खेळासाठी जाणला जाणारा ज्या खेळाला पाहतो आपण क्रिकेट म्हटलं जातं. जसं जीवनामध्ये अनेक संकट येतात, सुखदुःख येत असतात, तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला वाईट वेळेला सामोरं जावं लागतंय. इथे सामोरा गेलाय हा बॅटर, वाईट नव्हतं, चांगला चेंडू होता आणि वाईट काल त्याच्याकडे आलेला आहे आणि तो फलंदाज बाद झाला, झेल देऊन बसलाय आणि फलंदाज इथे धक्का लागत असताना बाद झालाय. अनिकेत नावाचा बॅक टू द डगआउट. अत्यंत मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये दोन व्यक्ती आहेत, सुरेंद्रजी एकनाथ ठाकरे साहेब आणि विवेकजी एकनाथ ठाकरे साहेब, ज्याने आपल्याला अगदी मनाच्या मोठेपणाने कैलासवासी श्रीमती अरुणा एकनाथ ठाकरेंच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी द्वितीय बक्षिसाच्या स्वरूपामध्ये अगदी कॅश स्वरूपामध्ये तब्बल 25,000 कॅश प्राईज दिलेलं आहे. त्यासाठी आपण त्यांचे अनंत कोटी आभार व्यक्त करूया. फार मोठं मन म्हणतात त्याला. दान धर्म करणं सुद्धा साधी गोष्ट नाही मित्रांनो. आपल्या मिळकतीमधून काही टक्का, काही भाग आपण सेवेसाठी वापरला पाहिजे. आणि असेच आमचे दानशूर व्यक्तिमत्व आज आपल्या दोन लाभलेले आहेत, ज्यांचा आपण अगदी स्वाभिमानाने, अभिमानाने, आनंदाने येतोचे सन्मान करूया आणि त्यांचा आभारसुद्धा व्यक्त करूया. हा चेंडू तो ऑफस्टिकच्या बाहेर कायसा फुललेत वापरला गेला आणि बघितलं की विकेट कीपरने एसटीच्या पाठीमागे चांगलं अगदी कव्हरिंग केलं होतं. कंट्रोल सामना आहे. तसं पाहता ह्या षटकामध्ये अनेक मिश्रण पाहायला मिळालं. वाईट पडला, 2 चौकार आले, विकेटसुद्धा प्राप्त झाली. म्हणजे संमिश्र षटक हाताळते गोलंदाज अभिजित. हा फुलटा टर्न केलाय. वा, देखनीय, उल्लेखनीय, अविस्मरणीय, प्रेक्षणीय, ब्युटिफुल स्ट्रोक, 4 रन. षटकातील हा चेंडू अगदी लेगस्टिकला सोडून जाणारा होता. तो अगदी फुलटॉस मिळाला आणि छान पद्धतीने अगदी मोहम्मद अझुद्दीनची आठवण करून देणारा फ्लिक केला होता. फ्लिक ऑफ द रिस्ट 4 धावांसाठी डीप स्केलिंगच्या दिशेने. आणि तिथे आता फिल्डर सुद्धा सजवला जातोय. धावसंख्येच्या ह्या धावफलकातील सजावट निर्माण झाली आहे या चौकाराने. तो चौकार मारला होता प्रतीक नावाच्या बॅट्समनने. आणि धावसंख्या पाहतो आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गडाच्या मोबदल्यामध्ये 14 वर. 14 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ सिंगल विकेट. नवीन षटक हाताळते गोलंदाज नकुल गोडे सज्ज झालाय. अगदी मुरबाड एंडकडून, दक्षिणेच्या एंडकडून तो येणार आहे. आणि आमचे सन्मान्य पाहुणे बघा, ज्यांचा आपण शतशः आभार व्यक्त करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. आपल्यावर रजा घेत असताना साहेब, तुमच्या वाटचालीसाठी, तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा.
आणि तुम्हाला सुद्धा सर्वांना उदंड आयुष्य लाभो असे आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय. प्रार्थनीय दोन व्यक्तिमत्व आज आपल्यामधून रजा घेत असताना सुरेंद्रजी एकनाथ ठाकरे साहेब, विवेकजी एकनाथ ठाकरे साहेब, ज्यांनी आपल्याला सडल हाताने फार मोठ्या मनाने 25,000 रुपये कॅश प्राईज सुपूर्द केलेला आहे आमच्या आयोजकांकडे, त्यांचे आभार. इथे एक सिंगल आले, नकुलच्या पहिल्या चेंडूवरती धावसंख्या सिंगलने 15 वरती जाऊन ठेपलेले आहे. आपण पाहताय बॅटिंग करतोय जय बजरंग संघ वासिन, जय बजरंग स्पोर्ट्स. फुल टॉस आणि उडवलाय, ज्या दिशेने आमचे लाडके मान्यवर जात आहेत त्याला जाता जाता नतमस्तक होणारा हा षटकार. जात आहे तसं ही स्पर्धा पुढे जात असताना प्रत्येक खेळाडूला सुद्धा वाटतं की माझं प्रदर्शन सुद्धा मी अगदी वाढवलं पाहिजे, बेस्ट ऑफ बेस्ट देता आलं पाहिजे. माझा आधीचा प्रयत्न मला माहिती आहे, परंतु त्याच्याहून चांगला प्रयत्न मला करायचा आहे, कारण माझ्या समोरचा संघ सुद्धा अगदी बेस्ट ऑफ बेस्ट आलेला आहे आणि त्यानुसार अगदी चांगली वाटचाल होत असताना हा षटकार मारणारे अजून एक चांगला फटका कॉमेडी बॉक्सच्या समोर येत असताना एका टप्प्याने सीमा पार, अजून एक चांगली ललकार चौकार. केत नावाचा मागच्या सामन्याचा हिरो जर बाद झाला तर मला आता हे संघाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. सुजित सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये हिरो होता, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये हिरो होता अनिकेत, पण तो मी सुद्धा हिरोगिरी दाखवू शकतो यात प्रात्यक्षिक दाखवतोय बॅट्समन प्रतीक. फायरिंग करतोय, चौकार षटकारची आतिषबाजी करतोय. हो हो, लेट द बॉल गो टू द विकेट कीपर. पंच मायबाप आमचे परम पाटोले सर, आमचे लाडके तात्या सांगतात इट्स अ वाईट डिलिव्हरी. धावसंख्या इथे अवांतरणी फुलत असताना खुललेले आहे 26 वरती, 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ सिंगल विकेट. जे बजरंग वासिन संघ आज शनिवार असल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा एक ऊर्जा प्राप्त झालेली आहे. स्वतःला ते सांगतात की आज आमचा दिवस आहे, आपला दिवस आहे, आपण ज्या नावाने खेळतो त्या हनुमंताचा दिवस आहे, म्हणून आपण ती भरारी घेतली पाहिजे, हनुमान उडी घेतली पाहिजे. धावफलक सुद्धा त्या दिशेने जात असताना उलटा टर्न केलाय, नो लुक शॉट. वा 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 वाव, जबरदस्त लुकिंग लाईट, वाव सिक्सर. संधीचं सोनं करणार. मला माहिती आहे, मी नेहमी ऐकलेलं आहे, मला मम्मी पप्पा म्हणतात आणि कॉमेंटेटर सांगतायत की आयुष्यामध्ये कधी सोन्यासारखी संधी येत नसते, आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं आणि आता त्या संधीचं मी सोनं नक्कीच करणार. कारण विकेट लवकर बाद झाली, मला वनडाच्या भूमिकेमध्ये पाठवलं, म्हणजे मला ही महत्त्वाची जागा सांभाळायची आहे. विकेटसुद्धा सांभाळणार, धावगतीसुद्धा वाढवणार. ती वाढवत असताना फलंदाज प्रतीक चांगली बॅटिंग करते. धावसंख्या 32. काय फुलटॉसला फ्लिक केलं होतं पुन्हा एकदा, डाव्याशी सोडून जातो फुलटॉस होता आणि नो लुकिंग शॉट. अगदी प्रेक्षक सुद्धा त्या फटक्यामध्ये भारावून गेले होते. लॉंग लेग आणि स्क्रीनच्या मध्ये तो षटकार खेचला होता अगदी बाउंड्रीच्या बाहेर. त्या षटकाने ती धावसंख्या वेगाने फुलली आहे. 32 वरती पाहतो आपण. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय नकुल गोडे, ज्याला गोडेने येतो त्याला कडवे फटके पाहायला मिळाले आणि झेलाला पेळायला मिळाले. शेवटचा चेंडू असेल या नकुलच्या दुसऱ्या षटकातील. लास्ट टू गो. 32, 32 ऑन द बोर्ड. चेंज ऑफ पेस थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं, त्या कारणाने टायमिंग झाला नाही, परंतु अगदी गॅप सुंदर शोधले आणि बघा तिथं दडपण आहे. ती जागाच अशी आहे ना, ती जागा विचारा अभिला आपल्याकडे कशी जागा आहे ती. अभिला जाऊन विचारा ती जागा कशी आहे. ती जागा फार डेंजर आहे, डेंजरस झोन आहे तो. तो 7-12 अभिच्या नावाने आम्ही कालच केला त्या एरियातला. इथे बघा धावसंख्या 2 जोडलेली आहे, ती झाली आहे बरोबर 34 वरती. 2 षटकाची समाप्ती, 1 गडी बाद टीम जय बजरंग वासिन. धावसंख्या 34.
साजरा केलाय आमचे उदय ठाकरे साहेबांचा. नवीन वर्षामध्ये अगदी त्यांचा उदय झालाय आणि आज ते ह्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. भारावून गेले ते सुद्धा. काल तब्बल 200 आम्ही मुलांनी त्यांचा बर्थडे साजरा केला जल्लोषामध्ये. आणि आज ते रिपीटेडली आम्हाला ट्रीट करणार आहेत अशी माहिती मिळाली. पण इथे रिपीटली षटकार येतोय. षटकार मला धावसंख्या वेगाने फुलले 40 वर. ते कालच बोले की सर मी पुन्हा येईन बर्थडे साजरा करण्यासाठी. हा पुन्हा षटकार येईल की झेल येणार ते बघतोय. पुन्हा आलाय षटकार. ही ललकार आहे. हल्ला बॉल आहे. हा धावांचा पाऊस पडे. दो दो धगल लागली कळ. धावांचा पाऊस पड गळ. यस. प्रतीक जसं सुजितने पाहिलं की प्रतीक तळपलाय. प्रतीक जणू काय निबंध लिहित होता. मग मी एखादी छोटीशी कविता काय लिहायची नाही तो प्रयत्न केला आणि लाजबाब षटकार मारले लगोपाचे 2 सुजितने, जो पहिल्या सामन्याचा हिरो आहे. धावसंख्या 46 ऑन द बोर्ड. 46 धावा. देवाचा धावा घेण्यासाठी ठोकलाय. तिसरा षटकार सुजित ऑन फायर. वाव. तुकाराम दादा भाकरे साहेब आपण येऊन रजा घेतात असं वाटतं की आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. जे आले होते आम्ही त्यांचा सन्मान सुद्धा घेतला. तुकारामदादा फाकरे साहेब इथे बघा जाता त्याला सुद्धा चांगला फटका दाखवतोय आमचा बॅट्समन. हा फायरिंग करतोय. हा ठोकतोय षटकार लॉंगच्या वरून. जबरदस्त पैकी. धन्यवाद. काय टायमिंग होतं. कडक शॉट. चेंडू इतकाही खराब नव्हता परंतु फटका बनवला. अगदी मनगटेचा ताकदीचा वापर केला विराट कोहली स्टाईलने. बॅकफुटला कायसा गेला होता. नजर चांगली होती चेंडूच्या नजरेच्या समोर आणि आपल्या डोळ्यांच्या समोर अगदी व्ही शेपमध्ये वाईडिस लॉंगाच्या वरून हा ठोकलेला अगदी तटवलेला षटकार. आणि धावसंख्या 3 षटकानंतर 20.0च्या गतीने 60 वरती. 60 ऑन द बोर्ड. एक गडी बाद फक्त. त्याचं कारण की का हल्ला बॉल केलाय. लिमिटेड ओव्हर्समध्ये आम्ही सुद्धा चांगल्या धावा करू शकतो. जय बजरंग वासिन संघाने दाखवून दिलं या सामन्यामध्ये. आणि सर्वात जास्त चांगली जोडी आपण म्हणू शकतो या स्पर्धेची आजच्या दिवसाचा जर विचार केला तर. एका बाजूला सुजित दुसऱ्या बाजूला प्रतीक. अनिकेत बाद झाल्यानंतर प्रतीकने सुद्धा पूर्णपणे जबाबदारीने इथे कार्य केले. जसं आमचे लाडके ग्रामस्थ मंडळ आणि आयोजक मंडळाने जबाबदारी स्वीकारली आणि ठिलेकर चषकाला कसं उंचावरती न्यायचं हे चांगलं कार्य पाहतो आपण. म्हणून तर अनेक पाहुणे अगदी आनंदाच्या भरामध्ये येत आहेत आणि आपल्याला सडेला त्यांनी मदत करून इथे या स्पर्धेला 4 चंद्र लागवत आहेत. धावसंख्या 60 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक हाताळते ते गोलंदाज. 50 धावांची इथे भागीदारी झालेली आहे. टाळ्या वाजवा. आणि इथे भागीदारी 50ची असेल की ती वाढली जाईल ते बघायचं आहे. वाढली आहे भागीदारी आहे. अब तक 56 सिक्सर.
काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. मधल्या काळामध्ये तुमच्यापर्यंत आम्ही लाईव्ह प्रक्षेपण नाही करू शकलो. इथे 3 चेंडू पडले आणि 3ऱ्या चेंडूमध्ये विकेटचं पतन झालं. भन्नाट स्विंगिंग यॉर्कर टाकला अरविंद वाघ याने आणि विकेटचं पतन त्याने केलेलं आहे. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आली, त्यानंतर चौकार पाहिला आपण आणि नुकतंच आता विकेटचं पतन पाहिलं. मनोज गोडे नावाचा फलंदाज बाद झाला आहे. आव्हान फार मोठं आहे 74 धावांचं आणि त्या आव्हानाला सामोरं जात असताना अगदी विकेटचं पतन झालं. पण तो आता मात्र जसं आधी घडलेलं तसंच इथं होतं आहे. जसं अनिकेत बाद झाला आणि पूर्णपणे जबाबदारी घेतली सुजित आणि प्रतीकने, त्याच जबाबदारीने आता अभिषेकला आणि रोशनला रोषणाईभरी बॅटिंग करावी लागेल आपल्या संघासाठी. मोरिया बॉईज फार मोठं नाव आहे शेंद्रून संघाचं. त्यामधला मोरिया बॉईज फुलटॉसला तटवलाय. मिड विकेट आणि काऊकोरच्या मधून चेंडू जात असताना सीमारेषेच्या बाहेर हा येतोय पहिला प्रेक्षणीय चौकार रोशनच्या बॅटमधून. डोळ्यासमोर लक्ष पाहिजे की मला प्रत्येक षटकामध्ये 17, 18, 20, 19 अशा धावा करायच्याच आहेत. एनी हाऊ त्यासाठी प्रयत्न इथे सुरू केले. 2 चौकार या इनिंगमध्ये आतापर्यंत आलेत. इथे मात्र लगेचच फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. अगदी खाली बसले होते, दोन्ही पण पाय वाकून तिथे चेंडूला अगदी वेगळ्या पद्धतीने इम्प्रोवाइज करायचं होतं फाईन आणि लॉंग लेगच्या दिशेने, परंतु तसं काय करता आलं नाही. कारण पाहिलं की इथे शफल होते बॅटर आणि गोलंदाजाने अजून बॉडी लाईनला फॉलो करणारा चेंडू टाकला जो अरविंद वाघ नावाचा गोलंदाज आहे. त्याने कमबॅक करणारे डॉट काढले. धावसंख्या 9 पाहतो आपण, 1 गडी बाद. मोरिया बॉईज शेंद्रूर संघ धावांचा पाठलाग करत असताना इथे हा ड्राईव्ह झालाय. मिड विकेटकडे पाहतो आपण, शॉर्ट मिड विकेटला तिथे फिल्डिंग होईपर्यंत सिंगलची प्राप्ती झाली आणि या सिंगल धावसंख्या हळूवार गतीने पाहतो आपण. पहिल्या षटकाची समाप्ती फक्त 10 वरती, 1 आकड्याच्या मोबदल्यात. विश्वाजी सातपुते साहेब, धर्मेंद्रजी भोईर साहेब आणि जयजी भोईर साहेब आपण स्टेजकडे यायचं. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आणि अशोकजी निचिते साहेब आपण सुद्धा या, आपलंही हार्दिक स्वागत. पण तो इथे धावांचं स्वागत होत नाहीये, मोठ्या फटक्याचं स्वागत होत नाहीये आणि जे पाठीराखे आहेत शेंद्रूर संघाचे ते सुद्धा नाराज दिसत आहेत. कारण बॅटिंग जशी पाहिजे तशी होत नाहीये, पूर्णपणे खिळखिळी करून ठेवली आहे. लाऊड अपील इथे होत असताना चेंडू पायामध्ये आदळला, पण तो इम्पॅक्ट सांगितलं तिथे. लेनार्डचे पंच पाहतो आपण, विलाजी भुईर सांगतायत की इम्पॅक्ट बाहेर आहे. यस, लेग बायचा इशारा त्यांनी दिलेला आपल्याला. लेग बायसने धावसंख्या 12 वर, 12 धावा. पुढचा चेंडू अनिकेत मार्गस्थ करतोय, कट करायचा प्रयत्न फसलाय, पॉइंटला झेल टिपला, शॉर्ट डिस्मिसल, फलंदाज अभिषेक बाद. मंचाकडे आपलं हार्दिक स्वागत करतात आमचे आयोजक मंडळ. तुम्हाला पाहू इच्छितात मंचकावरती या. वेलकम अशोकजी निचिते साहेब, आपलं हार्दिक स्वागत. या विकेटचं पतन झालं, 2 धक्के लागले. आता मात्र फार मोठं संकट आलंय. या संकटावरती आता सावरून आवरून संकटाला न जुमानता संकट मोचकाची भूमिका कोण पार पडेल. आता नवीन विष्णू आलाय, ज्याला विष्णू अवतार धारण करावं लागेल. फार मोठं टार्गेट आहे समोर, ध्येय फार मोठं गाठायचं आहे. 74 धावांचं लक्ष असताना धावसंख्या 12. हो, आल्या त्यांनी फार मोठ्या बॅकलिप्सचा वापर केला होता. बॅट अगदी वेगाने रोल केली होती. धडधाकट शरीरयष्टी ज्यांची विष्णू यांची, त्यांना चेंडू नव्हे तर अगदी गोटी दिसत असेल, परंतु तसं दिसणं चालणार नाहीये. प्रेक्षकांना तो मोठा फटका दिसला पाहिजे, ढगामध्ये चेंडू पाठवला पाहिजे, तरच इथे धावांचा पाऊस पडू शकेल. हवाई सफर करायचा प्रयत्न, पण तो पायांची हालचाल नाहीये, हातांची हालचाल होते तिथे, डोळ्यांची हालचाल होते तिथे. बॅट फिरवली जाते, परंतु पाय सुद्धा फिरले पाहिजे सोबतीला. तुमचं फुटवर्किंग सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
त्यानंतर तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं टायमिंग, या गोष्टीचा संगम जुळला तर तो फटका चांगला बनत असतो. पण तो अक्षरशः बाहेर खेळवत आहेत गोलंदाज अनिकेत नावाचे अगदी चतुर मातब्बर गोलंदाज इथे बाहेर बोलत आहेत. त्याने फक्त एक वाईट टाकलं, एक लेग बाईस दिली आणि लागोपाठचे 3 डॉट काढलेत. त्यामध्ये एक विकेट आली. इथे बघा कानमंत्र दिले नॉनस्ट्रायकरने आणि त्यानुसार इथे स्क्वेअर कटचा प्रयत्न केला गेला होता की तुला चेंडूच्या मिनिटनुसार फटके मारायचे आहेत. तसं काय होत नाही आहे. गोलंदाजाला कळलंय की मला बिग पॉईंट सापडलाय. म्हणतात ना की एकदा एखाद्याला एखादी गोष्ट सापडली, नस सापडली की तो पूर्णपणे बॉडीचा सुद्धा अंदाज घेत असतो. त्याला डॉक्टर म्हणतात. डॉक्टर नसाने सुद्धा तुमचा आजार ओळखतात. त्याला म्हणतात अगदी परफेक्ट वैद्य, शास्त्रोक्त शिकलेले डॉक्टर. इथे बघा शिकलेला गोलंदाज, शास्त्रोक्त बॉलिंग केली, 2 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद केला अनिकेतने. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या झाली 12 आणि येणारे चेंडू 12 आहे. जिंकण्यासाठी आपण इथे पाहतोय 62 धावांची गरज. कृपया आमचे व्हॉलेंटियर्स मंडळी, बेटा छोटी मंडळी लक्षात घ्या, आम्हाला इकडे पाणी घेऊन या, जरा जास्तीत जास्त बॉटल्स पाणी घेऊन या. आमच्या लाईव्हला पण त्या पाणी, पाटोले साहेबांना पाणी पाहिजे, डीजेला पाणी पाहिजे आणि आम्हाला पण या पाहिजे. या घेऊन या जरा प्लीज या. हे आम्ही लाईव्हमध्ये बोलणं चुकीचं आहे, परंतु हरकत नाही प्रेक्षकांना, आम्ही आवडीने त्यांना बोलवतोय. हे लाड प्यार आहेत त्यांचे, त्यांना आम्ही चॉकलेट देणार आहोत. इथे बॅटरने इथे काय केलं बघा, आगळा वेगळा फटका मारायचा प्रयत्न केला. चेंडू जागेवरतीच घरंगळत राहिला होता, भोवऱ्याप्रमाणे भिंगत होता. त्या दरम्यान एक सिंगल आली. आता मात्र सामन्याची हवा निघाली. प्रेक्षकांना सुद्धा कळलंय, जे वेगाने आले होते स्क्रीन बंद करून त्यांनाही सुद्धा वाटलं की हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल, पण तो नाही, हाय व्होल्टेज नाही बनली. आणि धन्यवाद बघा आमची छोटी मंडळी, हे चिमुकले नव्हे, हे आमचं ठेलेगावचं भविष्य मित्रांनो. आवडीने हे सर्व लहान लहान मुलं आम्हाला मदत करतात. गेली 3 दिवस, उद्या पण ते येणार आहेत पूर्णपणे, सकाळपासून संध्यापर्यंत असतील. राज निचिते आमच्यामध्ये, सुजल भावर्ते आहे, जितेश निचिते आहे, हर्षल ठाकरे आहे, हर्षल अजून एक ठाकरे आहे, तिसरा हर्षल आहे तो आमच्या सतीश ठाकरे साहेबांचा तिसरा हर्षल, सार्थक भावार्थे, प्रथमेश निचिते, वैष्णव ठाकरे, हर्षल ठाकरे, करण ठाकरे, भाविक ठाकरे, भार्गव मडके, चेतन ठाकरे, ऋषभ ठाकरे, चिन्मन ठाकरे आणि वेद ठाकरे. वा, इथे बघा, इथे काय चेंडूचं वेदच कळत नाहीये बॅटरला, पूर्णपणे समजण्याच्या पलीकडे इथे बॉलिंग होते. आणि जर बघितलं आपण विष्णू जसा आलाय ना, त्या विष्णूने लागोपाठचे 7 डॉट खेळलाय विष्णूबाई, 7 डॉट, 7 बिंदी, सप्तरंगी खेळी ही पाहतोय आपण विष्णूची. मी उल्लेख केला की विष्णू अवतार धारण करेल, पण तो नाही. आता मात्र बॅटला चेंडू लागला आणि एक आली नाही, ती पण मिळत नाहीये. हा 8वा डॉट आहे. जर्सी तर विष्णूभाई तुमची 1 नंबरची आहे राजा, परंतु बॅटिंग 1 नंबरची नाही झाली. अव्वल नंबरची बॅटिंग करता आली पाहिजे, सामना चांगला होता, तुम्ही ते प्रयत्न नाही केले अजिबात. जणू काय तुम्ही अभ्यासच केला नाही समोरच्या टीमचा. शेंद्रून मोरिया बॉईज संघ जो आजचा दावेदार समजला जात होता, परंतु त्या संघाला, त्या बॅटर्सला थांबवले, पण एक पाय हवेमध्ये स्क्वेट्स करायचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र षटकाची समाप्ती झाली. लागोपाठचे खेळलाय विष्णू 8 डॉट, 8 डॉट लागोपाठचे. आणि अजून एक डॉट जोडतात आमचे शशिकांत दादा, त्यांना पण वाटलं की मी अजून भर टाकतो त्याच्यामध्ये. 9 डॉट, 1.5 शतक, 1.5 शतक. एक प्रकारे विष्णूने टोपी काढली, डोकं खाजवलं थोडंसं असं वाटतंय, केस खाजवली, काय करणार, कारण शरीर भाषा त्यांची सांगते की आम्ही मॅच सोडून दिले की काय. परंतु मित्रांनो, पहिल्या चेंडूपासून तुम्ही अटॅक करायचा होता. नवीन आता षटक हाताळेल गोलंदाज सुमित नावाचा गोलंदाज आहे, उर्फ पेटी असं म्हटलं जातं. मला पीटी उषा आठवली लगेच, पीटी कोणतरी बोलला. हो हो हो, इथे बघा काय बॉलिंग आहे. हा, खरंच सुमितने अगदी बॉल टाकला, चांगला बॉल टाकला इथे, मस्त. प्रेक्षकांना संपूर्ण नाराज केले ह्या सामन्याने. किती धावा उभ्या केल्या, निदान अर्धा पल्ला तरी गाठायचा होता. 13 धावसंख्या आतापर्यंत पाहतोय. इथे सुद्धा आडवा झाला, पण तिथे चेंडू पायाला आदळलाय, पॉईंटला ट्रॅव्हल होतं, एकही धाव काढत नाहीयेत. फक्त त्यांना पण कळलं की आपण चेंडू खेळून काढायचे आहेत. खेळू कक्षातून सुद्धा शांतता, स्मशान शांतता मैदानामध्ये. काहीशी सुरेंद्रता सुद्धा आडोशाला गेली बघा, अनुकूल वातावरण तयार झाले या क्रीडांगणावरती. हा फुलटॉस उडवलाय, तिथे पण झेलची दाट शक्यता आणि झेल तिथे नाही टिपला गेला. जीवनदान दिलं,
लेग स्लिपचा फिल्डर अगदी डाव्या बाजूला जात होता, त्या दरम्यान धाव पण घेतली नाही आहे. कदाचित रोशनला वाटत असेल की जर 9 डॉट खेळला आहे विष्णू, मग मी 10 डॉट का खेळायचे नाही. पण तो तितके चेंडू शिल्लक नाही बाबा, तो 5 डॉट खेळला ऑलरेडी असे पण मला माहिती मिळाली शशिकांत दादाकडून. मला तर आज हाताची ही मॅच फक्त डॉटसाठी होती आणि इथे हॉट कॅच टिपले फलंदाज बाद. शेंदुरूंचे रामजी पाटोले सर सुद्धा तिथे पूर्णपणे नाराज दिसत आहेत की काय चाललंय राजानं, तुम्हाला मी काय शिकवलं आणि तुम्ही काय करताय. त्याला सुद्धा इथे पूर्णपणे नामुष्कीला पाहावं लागतंय. सन्माननीय विकाजी निचिते साहेबांचं आगमन झालं. या साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. निचिते साहेब या 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 ही दुर्दशा बघा तुम्ही जरा. मोरिया बॉयची फार दुर्दशा करून ठेवली या वासिनकरांनी. जय बजरंग वासिन संघ विजय प्राप्त करतोय. हार्ड लक टफ लक मोरिया बॉईज. शेंद्रून परंतु तुमचे प्रयत्न अजिबात कोणाला आवडले नाहीयेत. असा कधीच खेळ करू नका मित्रांनो. तुमचा एकदा झालाय, पुन्हा एकदा रिपीट करू नका. कारण किती डॉट आहेत सर सांगा मला. संपूर्ण इनिंगमध्ये जर विचार केला तर 3 षटकं जवळपास डॉट गेलेत असं म्हणूया आपण. एक 15 ते 17 चेंडू डॉट आलेत विकेट धरून. मला शशिकांत पाटील दादा सांगतील, ते सुद्धा शेंद्रूरला बिलॉंग करत आहेत. 14 डॉट 24 चेंडूमध्ये 14 डॉट जर तुम्ही खेळला तर तुम्ही 74 काय 34 पण लक्ष पार करू शकत नाही. तसंच काय झालं, 13वतीच गाडी थांबली रुळावरती. पूर्णपणे ब्रेक लगावला गेले आणि सामन्याचा मॅच द मॅच आपण देऊया. ज्याने तुफानी बॅटिंग केली, प्रत्येकने बॅटिंग केली तुफानी, त्याला आपण देऊया सामन्याचा मॅच द मॅचचा किताब. आणि टॉसकडे आपण जाऊया लगेचच. टॉस करून 10 मिनिटांनी आम्ही सामना सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉस करूया आणि त्याच्या आधी इथे येणार आहे तो बॅटर मिस्टर प्रतीक. आपण पण या. सन्मान्य नरेशजी मंगल ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण